तर हा आमचा मालवण डे 2चा व्लॉग आहे. आम्ही सकाळी सकाळी 2 बाईक्स घेऊन फिरायला निघालो. तिकडनं आम्ही एस टी स्टँडजवळ ब्रेकफास्ट केला, घावण आणि मिसळपाव. मग आम्ही सरळ देवबागला पोचलो. तिकडे एकीकडे कर्ली नदी आहे आणि एकीकडे समुद्र आहे आणि मध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे. तर हे ते विठ्ठलाचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे मंदिर. आणि मागे जी नदी आहे ती पण एकदम क्लीन आहे. निळं दिसतं आहे प्रतिबिंब त्याच्यामध्ये. आणि ही मला वाटतं शाळा आहे जी त्या दिवशी बंद होती. आणि समोर बीचवर जायला थोडा रस्ता आहे, पायऱ्या वगैरे पण आहेत. तुम्ही त्याच्यावरनं बीचवर जाऊ शकता. इकडे जे मुलं आहेत ते बोट वाले आहेत, तर त्यांच्याशी आम्ही बोलून बोटचं साईट सीइंग ठरवलं. तर साईट सीइंगला जायला हा रस्ता आहे. पुढे जाऊन साईट सीइंगसाठी लोकं थांबलेले आहेत, त्यांचे बोट्स याची वाट बघतात आहेत. आम्ही बाईक्सवर होतो म्हणून आम्ही बरंच पुढे बाईक नेली आणि पार्क केली. पण जर का तुम्ही कारमध्ये किंवा बसने येणार असाल तर बरंच लांब पार्किंग आहे आणि 3-4 मिनटं चालत चालत आतपर्यंत जायला लागतं. तर आता हे बोटचं वेटिंग एरिया आहे. बघू आता आपण पुढे जाऊन. हे कर्ली नदीचं म्हणजे बॅकवॉटर्स आहे देवबागचं. हे बघून थोडी केरळची आठवण आली. पण इकडे बोट्स आहेत त्या छोट्या आहेत आणि पाणी एकदमच स्वच्छ आहे. आता इकडे सगळेजण बोट्समध्ये जाणार. इथे एका बोटीमध्ये एकच फॅमिली असते. असं कंबाईन करून किंवा असं पर सीट वगैरे असं काही पर हेड काही घेत नाही लोकांना. आम्ही आमच्या बोटची वाट बघत होतो. तोपर्यंत आम्ही थोडेसे फोटोज काढले, व्हिडिओ काढले. आता फायनली आम्ही बोटमध्ये बसलो आणि संगम पॉईंटला चाललो आहोत. संगम पॉईंट थोडा लांब होता. मध्ये मध्ये थोडेफार रिसॉर्ट्स होते, तिकडे गाणी वगैरे लावले होते, ते पण ऐकू होते. पण बोटचा आवाज भरपूर होता म्हणून मी व्हिडिओमध्ये म्यूट केला आहे. तिकडे भरपूर नारळाची झाडं आहे. पुढे जाऊन वेंगुर्ल्याचा एक खूपच सुंदर बीच आहे. तो महाराष्ट्रातला सगळ्यात क्लीनेस्ट आणि क्लीन वॉटर बीच म्हणतात त्याला. पण आम्ही देवबागवरून बोट पकडली होती म्हणून आम्हाला तिकडे उतरता नाही आलं. तर आता आम्ही पुढे जाऊन एक क्रोकोडाईलचं काहीतरी पॉईंट आहे, तर तो दाखवणार आहेत ते आम्हाला. आणि मग एक सीगल आयलंड म्हणून एक पॉईंट आहे, तिकडे सगळे सीगल पक्षी बसलेले असतात. इथे समोर जे डावीकडे जे झाडं आणि ते बेटासारखं दिसतं आहे ते क्रोकोडाईल पॉईंट होता. ते सांगतात बरंच काही कवर करणार पण ते काय एवढं कवर करत नाही. आम्ही आता रिटर्न येत होतो. हा देवबागचा संगम पॉईंट आहे, जो समोर लँड पार्क दिसत आहे तिथपर्यंत 2 व्हीलर 4 व्हीलर जातात. आता आम्ही सुनामी आयलंडच्या दिशेने चाललो आहोत. मध्ये एक एरिया आहे त्याला केरला पॉईंट पण म्हणतात. केरळला कसे बॅकवॉटर्सला भरपूर नारळाचे झाडं आहेत आणि असं रिव्हर आहे आणि दगडं वगैरे लावलेले आहेत, तसंच साधारण इकडे केलेलं आहे त्यांनी. तर हे केरला पॉईंट आहे. थोड्या वेळाने ते बोट थोडी पुढे नेतील, मग थोडं क्लोजअप शॉट्स मिळतील. तर हे आहे केरला पॉईंट आणि हे आहे सुनामी आयलंड. त्या दिवशी भरतीचा दिवस होता म्हणून खूप जास्त पाणी होतं, कमरेच्या वर पाणी होतं, म्हणून आम्ही काही पाण्यामध्ये उतरलो नाही. तिकडे बोट राईड्स आणि बऱ्याच काही वॉटर स्पोर्ट्स चालले होते. मग आम्ही बाय रोड देवबागच्या संगम पॉईंटला आलो. तिकडे थोडा वेळ टाईमपास केला. पाणी एकदम स्वच्छ होतं, तुम्ही बघू शकता. अजिबात त्याच्यामध्ये काही घाण नाही आणि गार पण होतं. तिकडे आम्ही लिंबू सरबत आणि वडापाव ट्राय केला. लिंबू सरबत ओके होतं,
पण वडापाव एकदमच बेसिक होता, त्याला काही म्हणजे फक्त गरम होता तो, म्हणून खाऊ शकलो. एक मस्त पॉईंट आहे हा, बसू शकतो थोडा वेळ, अर्धा पाऊण तास निवांत जाऊ शकतो इकडे, आणि गर्दी खूप कमी होती. हा छोटासा आम्ही टाईमलॅप्स व्हिडिओ काढला होता. तिकडे असं बसायला सोय आहे, आणि मग तिकडे पण एक मंदिर आहे. आम्ही बाईकवर आलो होतो म्हणून बाईक काढत होतो, पण तिकडे समुद्रकिनार असल्यामुळे तिकडे दगडं आणि वाळू दोन्ही मिक्स होतं. दगडांवर गाडी अडत होती आणि वाळूवर स्केट होत होती, सो थोडं सांभाळून चालवायला लागत होतं. मग तिकडे आम्ही विठ्ठल मंदिराच्या इकडे जाऊन शंख शिंपले गोळा केले. मग आम्हाला भूक लागली म्हणून मग आम्ही एका रेस्टॉरंटच्या शोधात होतो. सो आम्हाला एक अन्नपूर्णा म्हणून एक रेस्टॉरंट चांगलं वाटलं, तर तिकडे आम्ही पनीरची भाजी आणि रोटी घेतली. ते टेस्टी होतं जेवण, गरम आणि टेस्टी होतं. मी रेकमेंड करेन तिकडे जायला. मग जेवण झाल्यावर आम्ही एक रँडम बीचवर आलो. तिकडे रोड साईड म्हणजे त्या बीचच्या साईडला असा एक रोड होता. त्या रोडवरून गाडी चालवायला थोडी मजा आली. अगेन खूपच बम्पी रोड होतं, ऑफ रोडिंगसारखं वाटत होतं. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. मग आम्ही मालवण सिटीमध्ये आलो. मग तिकडे आम्ही एक आईस्क्रीम ट्राय केलं. हे आलं लिंबू मिरचीचं आईस्क्रीम आहे, समथिंग डिफरंट, म्हणून आम्ही ट्राय केलं. आलं लिंबाची टेस्ट चांगली होती, मिरचीची एवढी नव्हती. आणि हे आहे अल्फान्सो चं मस्तानी, ती पण खूप टेस्टी होती. मग तिकडनं आम्ही थोडा वेळ आराम केला, आणि मग तिकडनं आम्ही गेलो रॉक गार्डनला बाहेर असं चौपाटीसारखं आहे. तिकडे भरपूर गर्दी होती. तिकडे लोक नॉर्मली सनसेटच्या वेळेला येतात. आम्ही पण साधारण तेव्हाच पोचलो. आम्ही तिकडे चहा घेतला, चहा पण चांगला होता. रॉक गार्डनला फीज नाही आहे म्हणतात, पण त्यांनी आमच्याकडनं जाताना नॉमिनल एक फी घेतली, काही मेजर नव्हती. दिस इज रॉक गार्डन. हे रॉक्स खूप मस्त होते, म्हणजे अजिबात म्हणजे जरी पाणी होतं तिकडे तरी अजिबात घसरलं नव्हतं, तेव्हा असं काही प्रॉब्लेम नाही झाला. दिस इज द सनसेट व्ह्यू. आम्ही असंच मध्ये मध्ये फोटोज काढले होते. सनसेट व्हायला लागला होता आणि आमचा दिवस पण संपत आला होता, डे 2. सनसेट खूप छान दिसतो. चिवला बीचवरून एवढा सनसेट नाही आहे, पण रॉक गार्डनवरून सनसेट खूप छान दिसतो. रॉक गार्डन आणि सुवर्णपॉईंट. सो हे असेच आम्ही रँडम फोटो काढले. तर त्या रॉक गार्डनमध्ये आम्हाला एक झाड दिसलं. त्या झाडाचे फळं थोडे वेगळेच होते. तुम्हाला त्या फळांचं नाव किंवा या झाडाचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करा. ते दिसायला डाळिंबासारखं दिसतो आहे आकार, पण आकार काहीतरी वेगळाच आहे आणि फुलंही वेगळीच आहेत. तुम्हाला जर का माहिती असेल तर नक्की कमेंट करा. पण इट इज नॉट पॉमोग्रेनेट. मला आधी वाटलं ते काजूचं आहे, पण ते काजूचं नाही आहे, पानं तसे असले तरी. मग आम्ही निघालो. तिकडनं आम्ही साळगावकरांच्या गणेश मंदिरात गेलो. मंदिर एकदम सुंदर होतं आणि गणपतीची मूर्ती तर अप्रतिम होती, खूपच सुंदर. मंदिरात थोडा वेळ बसल्यावर मग आम्ही निघालो. मंदिराच्या बाहेर पण तुम्हाला काही स्टॉल्स मिळतील. तिकडे मोदक वगैरे पण अवेलेबल असतात, उकडीचे मोदक, तर तुम्ही ते ट्राय करू शकता. तसा होता आमचा मालवण डे 2. तर आम्ही मालवणवरून देवबागला बाईक्सवर आलो होतो. ओव्हरऑल इट वॉज अ गुड डे. तुम्ही पण बाईक्सवर जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. बाईक रायडिंग वॉज बेटर दॅन कार. तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब